मित्रांनो, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो त्या शेतकऱ्यांना आता अनुदान वितरित होणार आहे आणि वितरित होणं चालू सुद्धा झालेलं आहे। त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मित्रांनो, बघायचं झालं तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचे अनेक शेतकऱ्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांनी त्यांचे जे अनुदान आहे ते रखडलेलं होतं। त्याच्या प्रतीक्षेत सुद्धा बरेच शेतकरी होते। तर त्या शेतकऱ्यांना अनुदान आणि कोणत्या जिल्ह्यासाठी हे अनुदान स्टार्टिंगला वितरित होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वात शेवटी हे अनुदान वितरित होणार आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। तर नमस्कार मित्रांनो, मी राज सुरेतर स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना बघायचं झालं तर 25% अनुदान आणि भूधारक शेतकऱ्यांना 30% अनुदानावर ठिबक तुषार सिंचन तसेच शेततळ्याचं अनुदान दिलं जातं। त्याच्यामध्ये मित्रांनो, शेततळ्यासाठी जवळपास 75,000 रुपये एवढं अनुदान दिलं जातं। तर शेतकरी म्हणजे बऱ्याच दिवसापासून शेतकरी एका वर्षापासून या अनुदानाच्या प्रतीक्षेत होते। शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आम्हाला तुषार सिंचन ठिबक सिंचनाचं अनुदान मिळणार नाही, आम्हाला याच्यापासून वंचित राहावं लागेल की काय, आमचे अर्ज भरलेले जे व्यर्थ जातील की काय। परंतु मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही। शासनातर्फे याचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 400 कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या अंतर्गत आता जवळपास 144 कोटी रुपये निधीला म्हणजे वाटपाला सुरुवात देखील होणार आहे। तर मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून जिल्ह्यात म्हणजे जे शेतकरी शाश्वत सिंचनाच्या सोयी उपलब्ध पाहिजे असतील ज्या शेतकऱ्यांना, तर त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देशाच्या उद्देशाने आवर्षण प्रवण तसेच आत्महत्याग्रस्त व नक्षलग्रस्त शेतकऱ्यांना किंवा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास 2019ला मान्यता देण्यात आली होती। म्हणजे एकंदरीत बघायचं झालं, जी योजनेबद्दल आपण माहिती घेत आहोत त्या योजनेचं नाव म्हणजे बघायचं झालं तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना। आता बऱ्याच शेतकऱ्यांना याबद्दल काही माहिती सुद्धा नाही आणि ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे, ज्यांनी अर्ज केलेले आहे, त्या शेतकऱ्यांना म्हणजे जवळपास 2024-25 साठी 400 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। त्या जे निधी आहे त्या 400 रुपयाच्या निधीमधून 144 कोटी रुपयाचा निधी हा लागलीच फेब्रुवारीच्या 20 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्याला सुरुवात होणार आहे। आणि बघायचं झालं तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन त्याचबरोबर शेततळ्याच्या अनुदानासाठी हे वितरित होणार आहे 144 कोटी रुपये। आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना 25% अनुदान कशासाठी, तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना। आणि जे भूधारक शेतकरी आहेत म्हणजे अल्पभूधारक शेतकरी कोणते असतात, ज्यांचं शेत हे 2.5 एकर पेक्षा कमी किंवा 2.5 एकर पर्यंत असतं आणि जे जास्त जमीनवाले शेतकरी असतात त्या शेतकऱ्यांना भूधारक शेतकरी म्हणतात। तर या शेतकऱ्यांना हे अनुदान वितरित होणार। तर मित्रांनो, अशी होती छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। लाईक करा, चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथेच थांबवू। धन्यवाद।